सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा बस स्थानकात गेली 2 वर्ष सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असलेले विटा शहरातील कोविड योद्धा, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार हे नेहमीप्रमाणे विटा बस स्थानकात विटा पोलिसांना एक हात सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा म्हणून सतर्क नागरिक, स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलीस मित्र म्हणून काम करतात। हे काम करत असताना विटा बस स्थानकात सतत असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास एका प्लॉट क्रमांकच्या बाकावरती एका गर्दीच्या ठिकाणी एक पर्स निदर्शनास शिकलगार यांची आली। ती पर्स घेऊन स्पीकरवरून सर्वत्र सर्व महिला प्रवाशांना बसमध्ये जाऊन शिकलगार यांनी कोणाची पर्स हरवली आहे का, बाकावरती विसरली आहे का अशी जनजागृती केली, पण कोणीही ती पर्स माझी आहे अशी माय माऊली आली नाही। शेवटी संबंधितांच्या विचाराने त्या पर्समध्ये पर्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये नवीनच लग्नासाठी घेतलेले काही सोने व रोख रक्कम असे मिळून 16,500,000 रुपये मिळून आले। शेवटी त्यामध्ये काही कागदपत्र आधारे शिकलगार यांनी त्या गहाळ झालेल्या संबंधितांपर्यंत या संदर्भात माहिती देऊन पर्स मालक यांना तातडीने तुम्ही विटा बस स्थानक या ठिकाणी यावं अशी विनंती शिकलगार यांनी केली। संबंधित अधिकारी यांच्या सक्षम पूर्ण सदर खात्री व त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर त्या पर्समध्ये असणारे सर्व साहित्य व अन्य पुरावा त्यांनी बरोबर सांगितल्याने या पर्सचे मालक सदर ती माय माऊली असल्याचं लक्षात आलं। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर त्या माऊलीकडे ती पर्स शिकलगार यांनी स्वाधीन केली। पर्स हरवल्यानंतर भयभीत झालेल्या माऊलीला शिकलगार यांनी घाबरून जाऊ नका, पर्स माझ्याजवळ आहे, तुम्ही लवकर या अशी विनंतीही शिकलगार यांनी फोनवरून केली। शिकलगार यांचा या प्रामाणिकपणेला संबंधित पोलीस अधिकारी, विटा वाहतूक नियंत्रण कक्ष, विटा बस स्थानक संबंधित अधिकारी, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब तसेच मित्रमंडळी, कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी शिकलगार यांचं अभिनंदन व कौतुक केलं। विटा भाजी मंडईचा राजा, भाजी मंडईतील सर्व व्यापाऱ्यांनी, विटा मच्छी मार्केट असोसिएशन व विटा पोलीस ठाण्याकडील सर्व कर्मचारी यांनीही शिकलगार यांचं अभिनंदन केलं। यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना अशा काळात एवढी मोठी रक्कम सोने चांदी परत करणं खरोखरच या व्यक्तिमत्वाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं म्हणत सदर शिकलगार यांचं सर्वांनीच अभिनंदन व कौतुक केलं। सदर पर्स हरवलेल्या व्यक्तिमत्व कुटुंबाने शिकलगार यांचं मनापासून कौतुक व अभिनंदन करत खरंच भाऊ माझा पाठीराखा असं म्हणत त्या माय माऊलीने शिराज भैयांचं अभिनंदन केलं। दादा, यातीलही आमच्याकडे तुम्हाला छोटीशी भेट अशी ती माय माऊली म्हणाली, पण ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांनी ती भेट स्वीकारली नाही। फक्त एक चहा घेत शिराज शिकलगार यांनी तुम्ही वेळेवर आला आणि आपले गहाळ झालेले सोने व रोख रक्कम पर्स ताब्यात घेतली याबद्दल आभार मानले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।